दरम्यान पुण्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सिंहगड रोडवरती काही घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलंय। आढावा घेतलाय मिकी घईना। खडकवासला धरणातून आता पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आता हळूहळू पाणी ओसरायला देखील सुरुवात झाली आहे। मात्र या पावसामुळे या पाण्यामुळे ज्या पद्धतीने नुकसान झालेलं आहे लोकांचं ते मी तुम्हाला आता दाखवतोय। सिंहगड परिसरातील निंबोजनगर या परिसरात आपण आहोत। या सोसायटीमध्ये जर आपण बघितलं तर या फ्लॅटचं मोठं नुकसान झालेलं आहे। जे फर्निचर आहे ते संपूर्ण या ठिकाणी खराब झालेलं आहे। ज्यांचं हे घर आहे ते सध्या माझ्या सोबत आहे। सर, तुम्ही कुठे होता जेव्हा पाऊस आला आणि काय आता नुकसान झालंय? हॉस्पिटलमध्ये होतो। हॉस्पिटलमध्ये मी घरी यायला निघालो होतो त्यावेळेस मला फोन आला की मी डॉक्टर आहे, पुणे हॉस्पिटलला असतो। मला फोन आला की पाणी साठायला लागले आणि जास्त प्रमाणात एकदम अचानक वाढलं अर्ध्या तासामध्ये आणि घरातलं सगळं नुकसान झालेलं, सगळ्याच गोष्टींचं, सगळं फर्निचर। अर्थात तुम्ही होता घरामध्ये? हो, मी आणि माझी 2 लहान मुलं आणि सासूबाई असे आम्ही घरात होतो। अगदी आम्हाला कळण्याच्या आत म्हणजे 10 ते 15 मिनिटांमध्ये पाणी येते, आम्ही बघतोय तोपर्यंत तरी पाणी वरपर्यंत आलं। माझ्या मुलांना आणि सासूबाईंना फक्त मला वरती नेता आलं। घरात काहीही आम्हाला कल्पना नव्हती, काही वस्तू वरती न्याव्यात, काही करावं नसतं। आपल्या आहे त्या अंगावरच्या कपड्यांसकट आम्ही बाहेर पडलोय। हे तुम्ही घरात नुकसान बघू शकता पाण्याचं। दोन्ही दारं बंद असूनही घरात एवढं पाणी शिरलेलं आहे। आता सध्या काहीही शिल्लक नाहीये खालचं। याच्या अगोदर अशी कधी परिस्थिती? आणि प्रशासनाने आम्हाला कळवलं नाही, कुठल्या ग्रुपवरती मेसेज नाहीयेत, कुठेही नाही की आम्ही पाणी सोडतोय। थोडी जरी कल्पना असती तरी आम्ही तयारीत असलो असतो। आता सुदैवाने जीवितहानी झालेले नाहीये, हे खूप म्हणजे देवाचे उपकार आहेत, नाहीतर अवस्था होती सगळं। जर आपण किचन बघितलं त्यांचं तर अक्षरशः फ्रीज सुद्धा पाण्यावर तरंगत होतं। हे सगळे भांडे वाहून गेले, फ्रीज माझं फिक्स फर्निचर होतं ते सुद्धा वाहून गेले, पुस्तकं सगळी। आम्ही झोपेत नव्हतो, हे आमचे नशीब। जर 10-15 मिनिटापूर्वी हे घडलं असतं तर मुलं पूर्ण झोपलेली होती खाली आणि काहीही कळलं नसतं। आम्ही दार उघडलं आणि लोंढाच्या लोंढा आला, कसे बसे आम्ही मुलांना आणि सासूबाईंना वाचवू शकलोय, बाहेर पाठवले। आता रेस्क्यू पथकासोबत ते बाहेर गेलेले आहेत। महत्वाची कागदपत्र, पुस्तकं हे सगळं काही पाण्यामध्ये वाहून गेलेलं आहे। जर आपण बघितलं तर लहान मुलांची पुस्तकं आहेत ही संपूर्ण म्हणजे अर्थात जर आपण बघितलं चिखलानी भरलेली आहे आणि त्यामुळं ही परिस्थिती आज आपण बघतोय। याच फ्लोअरवर पुढचे घरं सुद्धा आहेत आणि तिथली देखील परिस्थिती तुम्हाला मी दाखवतो। खूप वाईट अर्चकदा एवढं मोठं नुकसान या परिसरातील लोकांच्या घरामध्ये झालेलं आहे। जर बघितलं तर या घरामध्ये आता लाईट नाहीये, परंतु फर्निचर पूर्णपणे या ठिकाणी पाण्यात खराब झालेलं आहे। संपूर्ण जवळपास 2 ते 3-4 फूट पाणी इतकं या घरामध्ये भरलेलं होतं। टीव्ही असेल, फ्रीज असेल, इतर काही गोष्टी असतील, ते सगळं यामध्ये नुकसान झालेलं आहे। जर आपण बघितलं तर घरातून काही सामान आता शिफ्ट करण्यात आलेलं आहे। जे काही त्यांना वाचवता आलंय ते त्यांनी वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। दादा, तुमचं घर आहे? हो। म्हणजे एवढ्या जोरात पाणी येईल असं वाटलं नव्हतं? काहीच नव्हतं। एक 10 मिनिटांमध्ये एवढं पाणी आलं। बिल्डिंगच्या लोकांनी आम्हाला, आणि हा ड्युटीवरती होता, आम्ही दोघंच म्हातारे माणसं घरामध्ये होतो, पण ह्या लोकांनी आम्हाला वरती घेऊन गेलं, ते सामान जाऊ दे, सगळं तुमचा जीव वाचवा म्हणे पहिला। मग आम्ही असं बंद केलं, कडी लावून वर जाऊन बसलो। आतमध्ये जर बघितलं तर अशा पद्धतीने मोठं नुकसान या घरामध्ये झालेलं आहे। इथंच नाही तर इथं बरेच फ्लॅट आहेत जे फर्स्ट फ्लोअरवर आहेत। अक्षरशः सगळ्या फ्लॅट्समध्ये इथं पाणी भरलेलं होतं आणि अशा पद्धतीने नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। पाण्याची लेवल जर आपण बघितलं तर पाणी इथपर्यंत पाणी होतं, जवळपास 3 फूट 4 फूट एके घरामध्ये पाणी आहे। अशा पद्धतीने हे सगळं नुकसान, अर्थात टीव्ही देखील पाण्यामध्ये गेलेला आहे। त्यामुळं जर आपण बघितलं तर या पावसामुळं मोठं नुकसान निंबोजनगर या सिंहगड परिसरातील हे सगळे घरं मी तुम्हाला दाखवतोय। सगळ्या घरांची अवस्था अशीच आहे। लोक आता एकमेकांना मदत करत हे सगळं बाहेर काढतायत, प्रयत्न करतायत। ही परिस्थिती आहे। आपण बघतोय नुकसान फर्निचरचं असेल, लाईटच्या इक्विपमेंटचं आहेत, वेगवेगळ्या टीव्ही आहेत। आणि हे बघा दादा, एक मिनिट, पाण्याची लेवल ओके, पाणी इथपर्यंत होतं आपल्या घरामध्ये, सगळ्या वस्तू पाण्यात तरंगलेल्या आहेत आणि हे फक्त तुमच्या पुलामुळे, नाही तर 1,75,000 सुद्धा पाणी आलं नाही। गेली 25 वर्ष राहतोय आम्ही। का आलं असं पाणी? अचानक काय झालं असं? तिथं जो खड्डा केलाय पूल तयार करण्यासाठी, जो स्लोप केलेला आहे, त्या स्लोप मधनं पाणी बॅक मारलेलं आहे तिकडं, आणि तिकडं पलीकडच्या बाजूला जो भराव टाकलाय त्यांनी पाणी अडवलंय आणि ते इकडं आलंय। यांच्या जर आपण बघितलं तर
किचन त्यांचं जे आपण स्वयंपाकघर बघितलं तर अक्षरशः काहीही राहिलेलं नाही घरामध्ये, अशी परिस्थिती आहे. आजूबाजूचे लोक तुम्ही मदत करताय. हे पाण्यात होतं सगळं, तरी आम्ही ते ब्लॉक केल्यामुळं घाण पाणी आलं सगळं. देववरती ठेवायला लागलं. अक्षरशः त्यांचं देवघर देखील त्यांनी वर ठेवलेलं आहे. ही परिस्थिती आहे त्यांच्या घरातली. या पावसानंतर बरंच नुकसान खरं तर पुण्यातील सिंहगड रस्ता असेल, त्याचबरोबर डेक्कन भाग असेल आणि इतर त्या ठिकाणी देखील झालेलं आहे. लोकांची तक्रारी आहेत की प्रशासनाने वेळेवर त्यांना कळवलं नाही. जर कळवलं असतं तर त्यांना एवढं नुकसान झालं नसतं. आपण काही लोकांशी बोलायचा प्रयत्न करू. अक्षरशः इथं जर काय नेमकं झालं, लोक जर प्रशासनाने वेळेवर कळवलं असतं तर काही वाचू शकलं असतं. इथं आज 7:30 पण काहीच नव्हतं इथं पाणी वगैरे. 7:30-8 दरम्यान पाणी थोडं थोडं वाढत गेलं, पण प्रशासनाने कळवलं असतं तर आम्ही खबरदारी घेऊन थोडंसं सामान हलवे केले असते. हे यांचं सामान किती नुकसान झालंय बघा ना, यांचेच झालेले आहे. अचानक स्लोप आला, म्हणजे कधी येत नाही, पण आता खूप नुकसान झालं. काय कारण आहे असं अचानक का आलं? तो आम्हाला सगळ्यांना वाटतं की हे पुलाचं काम चालू आहे, तिथं जो खड्डा वगैरे खाणला भराव टाकलाय, तर त्याने सगळं पाणी आमच्याकडे आलं. जवळजवळ 2098 साली पाणी आलं होतं, त्याच्यानंतर पाणी एवढं कधी आलंच नाही. आज पहिले फर्स्ट टाइम एवढं पाणी आलं. राहतो आम्ही इथे, पण फर्स्ट टाइम पाणी आलं आमच्या इथे. गेले 26 वर्षामध्ये एकदा सुद्धा पावसाचं पाणी आलं नाही, पुराचं पाणी नाही आलेलं. ते भराव टाकल्यामुळे ते ब्रिजचं काम चालू आहे, लेवल सगळी खाली आली ती, त्याच्यामुळे हे पाण्याचा प्रॉब्लेम झाला. आता काही लोक आता शिफ्ट झाले, काही लोक शिफ्ट झाले. शिफ्ट लोकांना म्हणजे थोडेफार लोक, गाड्यांचं नुकसान झालं, खूप गाड्यांचं, 4 व्हीलर 2 व्हीलर प्रचंड सगळं नुकसान झालेलं आहे. अशा तरंगत होत्या गाड्या. ओके. दादा घरात पण नुकसान खूप झालंय, फ्रीज सगळंच म्हणजे भिजलंय, काही शिल्लकच राहिलं नाहीये. म्हणजे फार नुकसान, म्हणजे काही सांगण्यासारखंच नुकसान नाहीये. खूप झालंय, तुम्ही आतमध्ये येऊन बघा, खूप नुकसान झालंय, काही शिल्लक नाहीये. ही सगळ्या घरांची परिस्थिती बघितली, खालच्या तर एकसारखीच परिस्थिती दिसते, म्हणजे काही राहिलेलंच नाही. 3 ते 4 फूट पाणी होतं. हो अगदी. जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने नुकसान इथले राहणाऱ्या सगळ्या जे फर्स्ट फ्लोअरवर फ्लॅट्स आहेत त्यांचा या ठिकाणी झालेला आहे. या पावसामुळे मोठा फटका त्यांना बसलेला आहे. अजून सुद्धा पुण्यामध्ये पाऊस सुरू आहे. जरी खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला असला तरी जसा पावसाचा जोर कायम आहे त्यामुळे पुन्हा एकदा विसर्ग वाढवला जाऊ शकतो. त्यामुळे लोकांनी काळजी घेणं गरजेचं आहे आणि सेफ ठिकाणी, सुरक्षित ठिकाणी बरेच लोक शिफ्ट झालेले आहेत आणि जे इमर्जन्सी पेशंट्स आहेत किंवा लोक आहेत त्यांनी देखील सेफ ठिकाणी जाणं गरजेचं आहे, असं प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलेलं आहे. मी तुम्हाला पुन्हा एकदा मागची बाजू दाखवतो. पार्किंगमध्ये अजूनही किती पाणी आहे हे बघा. याच इमारतीच्या पार्किंगमध्ये किती पाणी आहे आणि सगळ्या गाड्या अजूनही पाण्याखाली आहे आणि पुण्यात पुन्हा एकदा आता पावसाचा जोर हळूहळू वाढताना दिसतोय आणि त्यामुळं काहीशी चिंता अजूनही आहे. त्यामुळं खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला जाऊ शकतो. मी तुम्हाला सांगतोय पुण्यात हळूहळू पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढताना दिसतोय. जरी काही काळ पाऊस विश्रांती घेत असला तरी पुन्हा एकदा हळूहळू हा पाऊस वाढताना दिसतोय. त्यामुळं साहजिकच खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला जाऊ शकतो. त्यामुळं सगळ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे. कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, एबीपी माझा पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.